या भागामध्ये वातावरण शक्ती याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. वातावरण हा शब्द बरेचदा निवडणुकीच्या बाबतीत पत्रकार, नेते, सर्वसामान्य लोक फार वेगळ्या पद्धतीने वापरतात. म्हणजे वातावरण हा शब्द ह्याला इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण नव्हे. म्हणजे निसर्गातलं वातावरण वगैरे, नैसर्गिक ऋतूंचं वातावरण, ते दॅट इज डिफरंट. हा जो शब्द वापरला जातो ना, वातावरण शक्ती, किंवा अमुक पक्षाला वातावरण अनुकूल नाही आहे, तमुकला वातावरण अनुकूल नाही. अगदी तुम्ही सामान्य जरी निवडणुकीचा एक माहोल असतो बघा, निवडणुकीचे 10-15 दिवस अगोदर जेव्हा टेम्पो वाढतो, सगळे दौरे, भाषणं, पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, हे सगळं जेव्हा खूप वाढतं, तेव्हा एक वातावरण तयार झालेलं असतं निवडणुकीचं. तर तुम्ही सामान्य माणसाला जरी बोललं ना की काय चाललं आहे, तुमच्या मतदारसंघात कोण जिंकणार आहे, तर म्हणतो नाही साहेब, यांना वातावरण अनुकूल नाही, त्यांना वातावरण अनुकूल नाही. तर हे वातावरण म्हणजे काय? मी हा प्रश्न अनेक नेत्यांना विचारला, अनेक पत्रकारांना विचारला. म्हणजे की वातावरण म्हणजे काय? बस वातावरण, लोकांना असं वाटतं. काही लोक म्हणजे आता मी नॉर्थ इंडियात बऱ्याचदा दिल्लीमध्ये माहौल, ये पार्टी के लिए माहौल ठीक नाही आहे, माहौल खराब आहे. म्हणजे हे काय? म्हणजे माहौल म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, आणि ते ओळखतात कसं तुम्ही, आणि लोकांना सेन्स कसं होतं? म्हणजे आता तुम्ही बघा की 77च्या वेळेस निवडणुकीमध्ये, म्हणजे आणीबाणी संपल्यानंतर जनता लाट आली, काँग्रेस भुईसपाट झाली त्यावेळेस. मग 84ला इंदिरा गांधी गेल्या आणि राजीव गांधीसाठी लाट आली. 91मध्ये राजीव गांधी गेले, मग एक लाट आली. 95मध्ये महाराष्ट्रामध्ये युतीची लाट आली. ही लाट येते, वातावरण बदलतं, म्हणजे नेमकं काय होतं? ह्या काय लहरी असतात? तर वातावरण शक्ती म्हणजे काय? आता एक लक्षात घ्या की मी अगोदरच्या माझ्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे, माणूस जसं आपल्या शरीरामध्ये सुखदुःख लपवतो किंवा सुखदुःख त्याचे असतात, तसे ते वातावरणात पण राहतात. वातावरणामध्ये विचार राहतात, ह्याचे असंख्य पुरावे विज्ञानामध्ये आता सापडलेले आहेत. मला चांगलं आठवतं की 1992च्या दिवाळी स्वामीजींनी ईल नावाचा मासा, म्हणजे तो समुद्र, धबधबे, अनेक सागर ओलांडून दुसऱ्या देशात जातो, तिथे त्याचा मृत्यू होतो, म्हणजे बाळाला तो जन्म देतो, तिथे मग त्याचा मृत्यू होतो, आणि ते बाळ तसाच प्रवास करत परत त्या माशाच्या ठिकाणी येते. ईल नावाचे मासे, ते इलेक्ट्रिक मासे, याच्यावर त्यांनी फार सविस्तर विश्लेषण केलं होतं. आता तो मासा त्या महासागरातून जातो, पाण्यातून जातो, मग ती स्फूर्ती राहते. तर पाण्याला स्फूर्ती असते का? तर हो, असते. ह्याच्यावर जपानीत एका संशोधकांनी अभ्यास केलेला आहे, ते मी ह्याच्यात दिलेलं आहे विश्लेषणामध्ये, की पाण्याला स्फूर्ती असते. आपण घरामधली माती किंवा बाहेरची शेतातली माती, त्याला स्फूर्ती असते का? त्याला स्मृती असते. आपण ज्याला पंचमहाभूत म्हणतो, त्यांना मेमरी असते का? येस, त्यांना मेमरी असते. आपल्या शरीराच्या बाहेर वातावरणामध्ये स्मृतीचे धक्के साठलेले असतात, विचारांचे धक्के साठलेले असतात. ह्याच्या व्यतिरिक्त वातावरणामध्ये काही स्वतंत्र शक्ती असतात वेगळ्या निसर्गाच्या, आणि ह्या शक्ती कोणाच्या बाजूने झुकतील हे काहीच सांगू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल आहे. तर्क बांधता येतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सुप्त लाट असते, अगदी वरवर असं वाटतं की हा पक्ष जिंकेल, आणि एक सुप्त लाट निर्माण होते आणि लोक एक वेगळाच पक्ष जिंकून येतो. भले भले लोकांना, राजकीय पंडितांना, पत्रकारांना, संपादकांना, ज्यांना 5-5 निवडणुकीचा अनुभव आहे, त्यांनाही कळत नाही की असं कसं काय झालं. म्हणजे समुद्रामध्ये जसं वरची एक मोठी लाट असते आणि त्याच्या खाली एक छोटी लाट असते, त्याच्या खाली एक लाट असते, तर अंतर म्हणजे अनेक लाटांमध्ये एक लाट असतात. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की मेंदूतून लहरींच्या लाटा बाहेर पडतात, तसं वातावरणामध्ये लाटा असतात. फार थोड्या लोकांना ते जाणवतात. काही प्रसंगांनी त्या मला जाणवलेल्या आहेत, पण त्यातलं मी काही तज्ज्ञ असण्याचा माझा दावा नाही आहे. मला फ्लॅश होतो कधी कधी की असं असावं. आणि स्वामीजी म्हणायचे नेहमी की शेवटी ह्या लाटा म्हणजे काय? तर तो एक प्रकाशच आहे. प्रकाशाला स्फूर्ती आहे. हा प्रकाश संपूर्ण जगभर 3 लाख किलोमीटर वेगाने फिरतोय. त्या प्रकाशामध्ये ती स्फूर्ती आहे. तुमच्या मेंदूच्या विजेचा, तुमच्या मेंदूच्या लहरींचा त्या प्रकाशाचा संबंध कुठेतरी येतो आणि तुम्हाला काही गोष्टी जाणवतात. म्हणजे आता ह्या निवडणुकीपुरती बोलायचं झालं तर सध्या कोणतीच लाट अस्तित्वात नाही आहे, पण ती निवडणुकीत निर्माणच होणार नाही याची गॅरंटी नाही. ती लाट 24 तास अगोदर पण निर्माण होऊ शकते. वातावरण केव्हाही कधीही बदलू शकतं आणि त्याला क्षुल्लक घटना पण पुरेशी असू शकते. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की समजा एखाद्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा जो गॅस असतो तो आपण मोकळा केलेला आहे समजा, आणि 1 तास तो गॅस घरामध्ये पसरलेला आहे, आणि तुम्ही नुसती एक काडी ती टाकली तर काय होईल? प्रचंड स्फोट होईल. तर बऱ्याचदा काय होतं की वातावरणामध्ये ना निगेटिव्ह लहरी असतात एखाद्या पक्षाविरुद्ध, एखाद्या नेत्याविरुद्ध. ते वातावरण त्याला प्रतिकूलच असतं.
मग कुठेतरी एक छोटीशी घटना घडते, कुठेतरी हल्ला होतो, मारामारी होते आणि ते उरलेलं पूर्ण वातावरण त्या विरुद्ध फिरून जातं एका क्षणात. 95 साली एक मी तुम्हाला उदाहरण देतो आणि पुढे त्याच्यावर मुलाखत पण घेतली. विलासराव देशमुख लातूर मतदारसंघांमध्ये निवडणूक लढत होते. तर त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये 28 तास अगोदर त्यांनी जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरला होता की मामुली शब्द, मी मामुली लोकांना काही किंमत देत नाही. आता हा एक शब्द साधा शब्द आहे, पण त्याचा एक असा वातावरण निर्माण की मामुली शब्दाचं जातीवाचक त्यांनी लोकांनी रूपांतर केलं आणि 28 तासामध्ये त्याचं वातावरण फिरलं. त्यांनी पुढे मग मुलाखतीमध्ये सांगितलं की वातावरणातल्या मत्सराच्या लहरी असताना त्यांनी माझा पराभव झाला आणि त्याच्यावर स्वामीजींनी 91 सालीच लिहिलं होतं आणि विलासराव देशमुखांचा पराभव झाला. त्याच्यावर त्यांच्यात पुढे त्याच्यावर केस झाली हायकोर्टात, पुढे ते सुटले, त्याच्यातून बाहेर आले. तो त्यांचा फार पडता काळ होता. म्हणजे 95 साली त्यांना ते सगळं अनुकूल नव्हतं वातावरण. 99 नंतर ते मुख्यमंत्री झाले. बावळगावला त्यांच्या घरी मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना हे सगळं विश्लेषण मी सांगितलं होतं, वातावरण शक्तीतल्या लहरी कशा असतात. खूप सविस्तर चर्चा मी त्याची शिकली होती. विलासराव देशमुखांच्यावरती मी नंतर बोलणार आहे. तर वातावरणातल्या शक्तीमुळे एखादा पराभव झालेला हे एक उदाहरण म्हणता येईल. आणखीन एक उदाहरण म्हणजे भिलवडी वांगीमध्ये पतंगराव कदमांचं बघा. भिलवडी वांगी त्यांना पूर्ण अनुकूल होतं गाव, तिथे त्यांचा पराभव झाला. म्हणजे कारणच नाही पराभव होण्याचं पतंगराव कदमांचं त्यावेळेस, तिथे त्यांचा पराभव झाला. तर अशा अनेक गोष्टी आहेत. 95 मध्ये पूर्ण निगेटिव्ह वातावरण होतं शरद पवारांना, पूर्ण वातावरण प्रतिकूल होतं. तर हे जे काही घडतं हे एक सूक्ष्म आणि विलक्षण असं शास्त्र आहे, अभ्यास आहे आणि हा कसा बदलतो वातावरण आणि काय परिणाम होतो हे नेमकं सांगणं खरंच अवघड आहे. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की राजकीय नेत्यांना बदलणाऱ्या वातावरणाचा बऱ्यापैकी अंदाज येतो. आपल्या देशामध्ये हा अंदाज आध्यात्मिक लोकांना जास्ती येतो. सूक्ष्म शक्ती असलेल्या लोकांना वातावरणाचा अंदाज लवकर येतो. म्हणजे ध्यान धारणा करणाऱ्या त्यागी लोकांना, निस्वार्थ पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना हा अंदाज लवकर येतो आणि त्या खरोखर राजकीय नेत्यांना हा अंदाज वातावरणाचा येतो. तर मला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना तुम्हाला सगळ्यात मोठी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे वातावरणाच्या बदलाची, वातावरणाच्या प्रमाणे होणाऱ्या चेंजेसची. तर लोकांची मनं कशी बदलत आहेत, तुम्ही एखादा विचार पटवून देता, लोक हो म्हणतात पण ते पटत नाही. मग ओळखायचं कसं की आपल्याला वातावरण अनुकूल की प्रतिकूल आहे. तर पूर्वी सभांना गर्दी व्हायची, आता गर्दी होत नाही. आता पूर्वीसारखं सहकारी आपले झटत नाही आहेत. आपल्या सभेला गर्दी होती पण लोकांना पटत नाही आहे. किंवा आपण लोकांना सांगतो त्याबद्दल आपल्याला शंका येते आहे. कुठेतरी वातावरणाची शक्ती तुम्हाला डिस्टर्ब करतायत. तर वातावरण शक्ती आपल्याला अनुकूल आहे की नाही प्रतिकूल आहे हे ओळखण्याचे काही सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत. आपण म्हणतो की ताप आलेला आहे तर मलेरिया असू शकतो किंवा काही कारण असू शकतात. तर लक्षणावरून काही गोष्टी आपल्याला ओळखता येतात. तर ही साधारण लक्षणं आहेत त्याची. तर वातावरण शक्ती अनुकूल का प्रतिकूल आणि ह्यासाठी आपल्याला एखादा संकल्प अधिकीचा निस्वार्थ संकल्प. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक बऱ्याचदा असं पण होतं की तुम्हाला समजा वातावरण प्रतिकूल असेल किंवा तुम्हाला जाणवलं की लोकांना रिस्पॉन्स नाही आपल्याला किंवा आपल्याला जय होण्याची शक्यता कमी आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तर अधिकाधिक प्रयत्न वाढवले पाहिजेत. तर निसर्गामध्ये आणखीन एक गंमत अशी आहे ना की प्रयत्नवादाला प्रत्येक ठिकाणी वाव आहे. अटळ असं काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला जसं वाटलं निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर की मला वातावरण थोडंसं प्रतिकूल आहे तर अधिक कष्ट करा, अधिक लोकांपर्यंत जा, अधिक लोकांना संपर्क करा, अधिकाधिक पटवून द्या. कारण तिथेच तुमची कसोटी आहे. आणि एकदा का तो तुमचा संकल्पना जे व्हायला लागली की वातावरण धीरे धीरे तुम्हाला अनुकूल होतं. तर कित्येक वेळेस मी असं बघितलेलं आहे नेत्यांचं की अगदी निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर वातावरण प्रतिकूल आहे आणि निवडणूक त्यांची ती फिरली आणि ते अनुकूल झालं. तर ह्या वातावरण अनुकूल आणि प्रतिकूल होण्यामध्ये प्रयत्नवादाचा फार मोठा भाग आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की शक्ती आपल्याला अनुकूल करत असताना वातावरण शक्ती अनुकूल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे हा जो सेन्स आहे, तो सेन्स आपल्याला आल्यानंतर आपण त्याचा वापर करणं आणि त्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या मनातले काही जे इम्प्रेशन असतात. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही आता विशेषतः माझा अनुभव असा आहे की मंत्री लोक जे असतात, सत्ता भोगलेला जो माणूस असतो त्याच्याविरुद्ध वातावरण प्रतिकूल असतं. साधारण हा एक ट्रेंड आहे. कारण हा सत्तेमध्ये होता माणूस, हा मंत्री होता, त्याने माझं काम केलं नाही. तर हा एक ऑलरेडी एखाद्या मतदारसंघामध्ये समजा 3 लाख मतदार असतील तर त्यातले 1 लाखभर लोकांची मतं अशी असतात की मतदारांचं काम केलं नाही, मतदारसंघाचं विकासाचं काम केलं नाही. म्हणजे तिथे ऑलरेडी तुम्हाला वातावरण प्रतिकूल असतं. तसे वातावरणाच्या लहरी धक्के वातावरणात गेलेले असतात. तिथे तुम्हाला जास्ती विरोध होतो. तर हा एक भाग तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे जर तुम्ही मंत्रिपदी असाल किंवा तुम्ही सत्तेमध्ये असाल तर तुम्हाला जास्ती काळजी घ्यावी लागेल, जास्ती प्रयत्न करावे लागतील. आणि इथे मग आपल्याला ज्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत विज्ञानातल्या त्या इतरत्र मी त्याचे पुरावे उपलब्ध केलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला वातावरण शक्ती अनुकूल असो आणि आपण त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, या ज्ञानाचा लाभ घ्यावा आणि याने जनतेची सेवा करावी, यासाठी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.